नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 29 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 29 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन. हा दिवस साजरा केला जात असतो. महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे. 29 मे हे रोजी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन साजरा करतात. UN ने पहिली शांती मोहीम 1948 साली सुरू केलेली होती आणि शांती सैनिक दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे शांती सैनिकांचा सन्मान करणं असा आहे. या व्यतिरिक्त 29 मेला माउंट एव्हरेस्ट डे देखील असतो आणि 1953 मध्ये माउंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर करण्यात आले होते आणि त्यामधली काही प्रमुख नावं आहेत. सर एडमंड हिलरी हे न्यूझीलंडचे गिर्यारोहक होते आणि तेनसिंग नोर्गे हे जगप्रसिद्ध शेर्पा गिर्यारोहक होते. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, विकल्पिका हे भारतातील पहिलं कोणतं जहाज आहे असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इलेक्ट्रिक मासेमारी जहाज आहे हे विकल्पिका. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. विकल्पिका हे भारतातलं पहिलं इलेक्ट्रिक मासेमारी जहाज आहे आणि या जहाजाचं प्रक्षेपण 26 मे 2026 रोजी मुंबईच्या गोराई खाडीत झालं आणि या प्रकल्पासाठी 6 फेब्रुवारी 2024 साली करार झालेला होता. ठीक आहे, आणि सागरी क्षेत्रातलं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विकल्पिका विकसित केलं गेलेलं आहे आणि विकल्पिका 10 किलोमीटरपर्यंत समुद्रात जाऊ शकतं आणि 8 ते 10 तास कार्यरत राहतं. या जहाजामुळे जवळपास 70% इंधनाची बचत देखील होणार आहे आणि या प्रकल्पामध्ये बँक ऑफ इंडिया आणि ICAR CIFT यांच्यातही करार झालेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, कझाकस्तानचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता देश उभारणार आहे? कझाकस्तानचा अणुऊर्जा प्रकल्प पहिला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशियामार्फत उभारला जाणार आहे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. रशिया कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे आणि हा करार 28 मे 2026 रोजी झालाय आणि प्रकल्पाचं नेतृत्व रोस ॲटम या रशियाच्या सरकारी अणुऊर्जा संस्थेकडे असणार आहे आणि हा प्रकल्प उल्केन गावामध्ये उभारणार असून जो लेक बलखाशच्या किनारी हा प्रकल्प असेल आणि एकूण अंदाजित खर्च याच्यासाठी $16.5 अब्ज इतका येईल आणि प्रकल्पाचं बांधकाम 2027 मध्ये सुरू होईल अंदाजित आणि कझाकिस्तानने 2035 पर्यंत 2.4 गिगावॅट अणु ऊर्जा क्षमता साध्य करण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. पुढील प्रश्न चौथा, ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये महिला 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेला आहे असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ईशा सिंग हिने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ISSF वर्ल्ड कप 2026 म्युनिक जर्मनीमध्ये झालेला आहे आणि ईशा सिंहने महिला 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावलं. तिने 43 गुण मिळवलेत 50 पैकी आणि जागतिक विक्रम केलेला आहे आणि हा विक्रम वरिष्ठ आणि ज्युनियर गट दोन्हीतही नोंदवला गेलेला आहे. जर्मनीच्या डोरेन वेनेकॅम्पला रौप्य पदक मिळालंय या स्पर्धेमध्ये आणि बल्गेरियाच्या मिरोस्लावा
मिंचेनवाल हिला कांस्य पदक मिळालं या स्पर्धेमध्ये. जस्ट जीके म्हणून लक्षात ठेवा, याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. आणि भारतासाठी या हंगामातलं हे तिसरं वर्ल्ड कप पदक आहे. पुढील प्रश्न 5वा. सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपती पोलीस कलर सन्मान कोणी प्रदान केलाय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द्रौपदी मुर्मू यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपती कलर म्हणजे निशाण हा सन्मान मिळालेला आहे नुकताच. आणि 28 मे 2026 रोजी पालजोर स्टेडियम गंगटोक येथे हा सोहळा झाला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान पोलीस दलाला देण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रपती पोलीस कलर हा पोलीस दलासाठीचा सर्वोच्च सन्मान मानला जातो आणि या सन्मानाला निशाण असंही म्हटलं जातं. ठीक आहे. आणि सिक्कीम पोलीस दलाची स्थापना ही 1897 मध्ये झालेली होती. आणि याआधी आसाम आणि त्रिपुरा या 2 राज्याच्या पोलिसांना देखील हा गौरव मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. आणि गृह मंत्रालयाने या संबंधी सूचना 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर केलेली होती. पुढील प्रश्न 6वा. नुकतेच निधन झालेले रणधीर सिंग हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रीडा प्रशासन आणि नेमबाजी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. रणधीर सिंग हे 79व्या वर्षी नवी दिल्ली येथे त्यांचं निधन झालंय. ते भारताचे प्रसिद्ध नेमबाज होते आणि 5 वेळा ऑलिम्पिकमध्ये ते सहभागी झालेले आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि 1978 मध्ये बँकॉक आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले भारतीय होते. आणि 1979 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळालेला आहे. रणधीर सिंग ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष बनले, हे पद मिळवणारे ते पहिले भारतीय होते. ठीक आहे. रणधीर सिंग यांनी भारतीय ऑलिम्पिक चळवळीला खूप चालना दिली आणि क्रीडा प्रशासनात मोठं योगदान त्यांनी त्यांचं दिलेलं आहे. यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न 7वा. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारे नेते कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिद्धारमैया हे आहेत. महत्वाचे पॉइंट्स पहा. सिद्धारमैया यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि हा राजीनामा 28 मे 2026 रोजी लोकभवनामध्ये सादर केला गेला. आणि आता DK शिवकुमार पुढील मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. ते आधी उपमुख्यमंत्री होते आणि काँग्रेसचे प्रमुख संघटक ते मानले जातात. आणि कर्नाटक हे काँग्रेससाठी दक्षिणेत महत्त्वाचं राज्य मानलं जात आहे आणि या बदलामुळे 2028 निवडणुकांपूर्वीच काँग्रेसची रणनीतीही बदलू शकते असं म्हटलं जात आहे. पुढील प्रश्न 8वा. समान नागरी कायदा UCC मंजूर करणारं भारतातलं तिसरं राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम. 25 मेला विधेयक सादर केलं होतं आणि आता ते मंजूर झालेलं आहे. ठीक आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. आसामने UCC मंजूर करणाऱ्या भारतातील तिसऱ्या राज्याचा मान मिळवलाय. ठीक आहे. उत्तराखंड पहिला आहे, गुजरात दुसरं आणि आता आसाम हे तिसरं राज्य आहे UCC मंजूर करणारं. मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे विधेयक मंजूर करण्यात आलं आणि UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड होय. या कायद्यानंतर बहुविवाहाला थेट बंदी घातली आहे. आता लग्नाची नोंदही अनिवार्य असणार आहे आणि तलाक सुद्धा आता नोंदवणं भाग असणार आहे आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्यास त्याची नोंद देखील करावी लागणार आहे. असे काही नियम आहेत त्यामध्ये. पुढील प्रश्न 9वा. भारतातील महिलांच्या स्वयंसहाय्य गटांद्वारे चालवला जाणारा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, तेलंगणा राज्यामध्ये.
महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तेलंगणामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झालेला आहे. हा प्रकल्प 27 मे 2026 रोजी उद्घाटित करण्यात आलेला आहे आणि प्रकल्प खम्मम जिल्ह्यातील व्यंकटापुरम गावामध्ये आहे आणि हा भारतातील महिलांच्या SHG द्वारे चालवला जाणारा पहिला सौर प्रकल्प आहे आणि प्रकल्प इंदिरा महिला शक्ती योजनेअंतर्गत सुरू झाला आणि प्रकल्पाची क्षमता आहे ती 1 मेगावॅट इतकी आहे आणि प्रकल्पासाठी 3 कोटी खर्च करण्यात आलेला आहे. महिला स्वयंसहाय्य गट प्रकल्पाचे व्यवस्थापन करतात आणि प्रकल्पातून दररोज 14 ते 15 हजार उत्पन्न अपेक्षित देखील आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. 16वा भारत सिंगापूर संरक्षण धोरण संवाद कुठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंगापूरमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारत आणि सिंगापूरमध्ये 16वा संरक्षण संवाद आयोजित करण्यात आला आणि हा सिंगापूरमध्ये झालेला आहे. भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी संवादात सहभाग घेतला आणि सिंगापूरचे संरक्षण सचिव जोसेफ लिओंग यांनीही या संवादामध्ये सहभाग घेतलेला होता. संवादामध्ये संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला गेला, लष्करी सहभाग वाढवण्यावरती चर्चा झाली, संरक्षण उद्योग सहकार्यावरती भर देण्यात आला आणि भारत आणि सिंगापूर धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आणि संरक्षण क्षेत्रातील संस्थात्मक सहकार्य वाढवण्यावरती सहमती झालेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात चालवली जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हरियाणा या राज्यामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतामध्ये पहिल्या स्वदेशी हायड्रोजन ट्रेनला रेल्वे बोर्डने मंजुरी दिलेली आहे आणि ही ट्रेन हरियाणातील जिंद सेनीपत मार्गावरती धावणार आहे आणि हा प्रकल्प नॉर्दर्न रेल्वे अंतर्गत राबवला जात आहे. हायड्रोजन ट्रेन हा पायलट प्रकल्प आहे आणि ट्रेनमध्ये 10 कोच असतील आणि ही जी ट्रेन आहे ती 1200 केडब्ल्यू हायड्रोजन फ्युएल सेल प्रणालीवरती चालेल आणि ट्रेनची कमाल गती 75 किलोमीटर प्रति तास इतकी आहे आणि जिंद हे हायड्रोजन रिफ्युलिंग सुविधा उभारण्यात आलेली आहे या ठिकाणी आणि ट्रेनमधून फक्त पाण्याची वाफ उत्सर्जित होते आणि या ट्रेनमुळे 0 कार्बन उत्सर्जन होईल असं सांगितलं जात आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. IMFने एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या देशाला $695 दशलक्ष मंजूर केलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीलंका या देशाला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. IMFने श्रीलंकेला $695 मिलियन मदत मंजूर केली. ही मदत एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेली आहे आणि IMFने 5वे आणि 6वे संयुक्त पुनरावलोकन पूर्ण केलं आणि श्रीलंकेने 2 प्रमुख अटींचं उल्लंघन केलं. या दरम्यान आयात निर्बंध न वाढवण्याची अटही मोडली गेलेली आहे आणि श्रीलंकेच्या ट्रेझरीवरती सायबर हल्ला झाला होता. सायबर हल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियाला देय कर्जफेड त्यांची थकली. ठीक आहे. आणि एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी हा आर्थिक सहाय्य कार्यक्रम आहे आणि श्रीलंका आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे या मदतीच्या माध्यमातून. ठीक आहे. तर आजचे आपले 29 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला ही विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.